नमस्कार मित्रांनो, जय शिवराय आणि चॅनलवरती सर्वांचं स्वागत. तर रात्रीचे वाजले आहेत 12:30 आणि आपण आणि आपली पूर्ण फॅमिली निघालो आहे कोकणात फिरायला. तर चला मित्रांनो, सगळ्यांची पहिली गाठ भेट घालून देतो आणि आपला ब्लॉग सुरू करतो. तर सगळ्यांना पहिले इंट्रोड्यूस करून देतो. हे काका साईडला बसलेले आहेत. हे आपली आशू, आजी, अनु, आरू, मॅडम आणि पोग्या. तर नमस्कार नमस्कार. तर फायनली आपण सर्व मिळून आपली 1934 घेऊन निघालोय कोकणात. तर चला ब्लॉगची सुरुवात करूया. बाकी आणि आज आपल्या बरोबर गप्पा मारायला आहेत आर्या दीदी. सध्या खाण्याच्या मूड मध्ये आहे, तर तिला खाऊ द्यात आणि आपण आपला प्रवास एन्जॉय करूया. बाकी सगळे बसले आहेत मागे. तर चलो कोकण. तर मित्रांनो, पोहोचलो आपण मुळशीपर्यंत. मुळशीपर्यंत आणि म्हणजे 20-25 किलोमीटरचा आतापर्यंतचा आपला प्रवास कव्हर झालाय आणि अजूनही आपल्याला 150 किलोमीटरचा प्रवास कॅप्चर करायचा आहे. तर एवढ्या रात्रीचं निघण्याचं कारण असं की आपल्याला सकाळी सनराईज बघायला जायचं दिवे आगारला. फर्स्ट डेस्टिनेशन आपलं जर येत असणार आहे, त्यानंतर मग जे काय पुढं होईल ते तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे बघायला भेटेलच. The next morning. कसा वाटतोय समुद्र किनारा? आजचा आणि उद्याचा दिवस कोकणात एन्जॉय करूया. एकदम फ्रेश क्लायमेट. तू किती वर्षाची होती माहिती का जेव्हा तू बारीकपणी आली? आणि आता? अरे वा, भारी वाटतंय का? ते तू टाकलं होतस का? मग होय, समुद्रात जा की मग. आता नाही भीती वाटत ना? काय सापडलं? पाण्यात एन्जॉयमेंट सगळेच एन्जॉय करतात. ऍक्च्युली फोन ठेवला होता बाहेर आणि आपली गँग सगळी समुद्रात एन्जॉय करते. ही आपली गँग. अजून कोणी पाण्यात बसलेलं नाहीये. आपण 6 वाजता सुरुवात केली. पाऊस पण होऊ शकतो, पण मोबाईल परत ठेवायला चाललं म्हणजे परत पाण्यात एन्जॉय करता येईल. तर चला आज तिकडे फोन ठेवून येऊ आणि मग परत पाण्याचा आनंद घेऊ. समोरच काका मॅगी बनवतात, पोहे बनवतात आणि इकडं पार्टी सुरू झालेली आहे. ज्यांचे आलं त्यांनी सुरू केले, जे राहिले ते राहिले त्यांच्यासाठी. काका बनवतात मस्तपैकी पोहे आणि आमचे काका इकडे मस्तपैकी वेटिंग वरती. अण्णा कुठे गेला? अण्णा काय खात? मॅगी पोहे आलं मी. अच्छा, आरू कुठे? आरू आणि चहा. आरू तुझं काय चाललंय? पोहे का मॅगी? ओके, चला करूया नाश्ता. त्यानंतर येतं बॅक साईडला बघू शकताय आंघोळीची पण सोय आहे. तर आंघोळ करून मस्तपैकी आता गणपतीच्या दर्शनाला जाऊया. मस्त अशी आंघोळ केली आहे. सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत मस्त समुद्रामध्ये एन्जॉय केला. त्यानंतर आंघोळ नाश्ता उरकलाय. सगळे आता तेच आवरतात.
आणि आता इथून पुढे अजून जे काय जेवढं आपल्याला 2 दिवसामध्ये कव्हर करता येईल तेवढं कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. काय होईल ते तुम्हाला ब्लॉग मध्ये पुढे बघायला भेटेलच, त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला पुढचा प्लॅनिंग आता इथून पुढे करूया. सुवर्ण गणपती बघायचं प्लॅनिंग झालंय. जाऊया आता सुवर्ण गणपतीचं मंदिर बघायला. आम्ही बसलो ब्लॅक मॅचिंग पुढे, बाकी सगळे व्हाईट मॅचिंग मागे. चल इथून फक्त 2च किलोमीटर वरती गणपतीचं मंदिर आहे. तर चला दिव्यागरला आल्यानंतर सुवर्ण गणपतीचं दर्शन घेतलंच पाहिजे. तर आपण दर्शन घेऊन आज गणपती बाप्पाच्या दिवसाची सुरुवात करूया. इथे गाडी पार्क करूया आणि बाप्पाच्या दर्शनाला जाऊया. ही आमची गँग दर्शन घेताना कसं दे गणपती बाप्पा मोरया. सेल्फी फोटो विक्ट्री मंदिराच्या बाहेर तिथे कोकणी मेवा आपल्याला बघायला भेटेल. आणि तिकडे आपली 1934. तर निघालोय आपण आता श्रीवर्धनला. बघूया आता तिथे जाऊन आराम वगैरे करूया. तिथून एक 15-16 किलोमीटरचं अंतर आहे. तर एक अर्ध्या पाऊण तासामध्ये आपण पोहोचू शकतो. झोपले काका झोपले, आरवी झोपली. आपण आता पोहोचलोय श्रीवर्धनला आणि बघू शकता आपले सगळे मेंबर्स असे लाईनीत बसले. आपण आता दादांचा सानिका स्टे होमचा त्यांची एक मस्त असं घर आहे आणि ते आता आपण बुक केलंय. तर रिजनेबल रेट आहे. कधी कोणी श्रीवर्धनला आले तर सानिका स्टे होमला नक्की या. आपण 2 रूम बुक केले आहेत रिजनेबल रेटमध्ये आणि समोरच एक 200 मीटरवरतीच इथून बीच आहे. तर पार्किंगची वगैरे सोय आहे. पुढे ग्राउंड आहे आणि रूम पण खूप मोठे आहेत. रूम दाखवा आतमध्ये बघू शकताय. बेड आणि अजून तुम्हाला रूम दाखवले असेल तर ही आपली ब्लॉगर तयार होती. कशी वाटली रूम नक्की या. खूप रिजनेबल आहे आणि खूप छान सर्विस आहे. तर सर्वांना आवडेल. आणि हवा वातावरण बघू शकता. कोकणात एवढ्या गरमी असून सुद्धा आपण मस्त असं वरांड्यात बसलोय. जुन्या काळातल्या घरांची आठवण झाली. तर खूप छान आहे. नक्की ट्राय करा श्रीवर्धनला आल्यावरती सानिका स्टे होम. फॅमिली टाइम स्पेंड करायला आलोय. हा शेट इथे पण फोनवरच आहे. मग फॅमिली सोबत कशाला आला सुट्टी काढून? सुट्टी टाक. फोन झालाय कट आणि दुपारी व्हेज जेवणाची ऑर्डर केली. रात्री बघूया जे काय मेनू ठरेल ते ठरेल. आता सध्या जेवायचं पहिलं झोपायचंय. त्यामुळे सगळे कसे मस्त असे बसले जेवणाची वाट बघत. चला आता भेटूया जेवण आल्यानंतर. तोपर्यंत कसं वाटतंय व्ह्यू कोकणातल्या घरांचा. मस्त अशी नारळाची झाडं, त्यावरती नारळाच्या पानांचं असं छत. म्हणजे गरमी बिलकुल नाही वाटत आहे. झोप यायचा मोठ्या जेवण येत तर झोप पण येऊ शकते, काही गॅरंटी नाही आहे.
तर बघूया जेवण आल्यावरती भेटूया. तर परत मित्रांनो फोटो सेशन चालू आहे. अरे थांबा जरा, अरे नको फोटो काढू मग. हे बघा फोटो काढायला दमच नाहीये, दमच नाही. भरपूर चला तर फोटो बिटो काढतो नंतर भेटू. बाय. असं वाटतंय. कसा वाटतोय मित्रांनो समुद्राचा व्ह्यू रात्रीचा. आणि अजूनही फोटो सेशन चालूच आहे. तर कशी वाटते मित्रांनो एन्जॉयमेंट कमेंट करून नक्की सांगा. आणि आज भरपूर अशी एन्जॉयमेंट केलेली आहे दिव्यागरमध्ये आणि श्रीवर्धनमध्ये. तर कोकणातली ट्रिप जी असते ती खूप एन्जॉयमेंटसारखी असते. त्यामुळे नक्की एक दिवस फॅमिली टाईम काढून वन डेची ट्रिप करू शकते. कारण पुण्यापासून मुंबईपासून हे खूप जवळचे स्पॉट आहेत. आपल्या इकडे मिनी गोवा भरपूर असं कोकण मोठं आहे आणि पाहण्यासारखं पण भरपूर आहे. तर चला मित्रांनो उद्याचा पण एपिसोड एन्जॉय करायला विसरू नका, कारण उद्या चाललं हरिहरेश्वरला. तर आजचा ब्लॉग इथे एंड करूया, कारण भरपूर लागलेली आहे भूक. जायचं आहे मासे खायला. तर चला भेटूया मित्रांनो नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत गुड नाईट आणि जय शिवराय.